बिग बॉस मराठी सीझन 6 परत एकदा चोरी झालेली आहे आणि यावेळेस जी चोरी केली आहे ती चोरी केली आहे विशालने आणि ती संस्कृतीची हीच ती संस्कृती जी काल वाईल्ड कार्डमध्ये घराच्या आतमध्ये गेली होती आणि घराच्या आतमध्ये जाताच संस्कृतीची जी चावी होती ती विशालने चोरलेली आहे आणि विचारला असं वाटत असेल की आता मी चावी चोरलेली आहे आणि आता संस्कृती काहीच करणार नाही, ती गप्पा बसणार आहे. पण ती संस्कृती आहे आणि ती कधीच गप्पा बसत नाही आणि या चोरींमुळे या दोघांमध्ये एक मोठं भांडण झालं आणि या भांडणामध्ये काय काय झालं याबद्दलची मी संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. कालचा एपिसोड आपण पाहिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की काल 3 कंटेस्टंटची घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे आणि या 3 कंटेस्टंटपैकी मला 2 कंटेस्टंट म्हणजे 2 जे फिमेल कंटेस्टंट होते ते मला खूप जास्त स्ट्रॉंग वाटले कम्पेअर टू एक मेल कंटेस्टंट. आणि जेव्हा काल या 3 कंटेस्टंटची घरामध्ये एंट्री झाली, घरामध्ये एंट्री झाल्याबरोबरच संस्कृतीची जी चावी आहे ती विशाल कोटी यांनी चोरी केली. हो, विशालने चालाकी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चालाकीमध्ये संस्कृतीची जी चावी आहे ती चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि अशामध्ये तन्वीची नजर विशाल कोटी यांवर होती आणि तन्वीला माहीत झालं होतं की विशालने संस्कृतीची चावी चोरलेली आहे. पण संस्कृतीला याबद्दलचं काहीच माहिती नव्हतं, ती बोलण्यामध्ये व्यस्त होती. तर असं दिसतं तन्वी ओरडली आणि म्हणत होती की विशालने चावी चोरलेली आहे, विशालने संस्कृतीची चावी घेतलेली आहे. हे ऐकताच विशाल पडू लागला आणि त्याच्या मागे संस्कृती पण पडू लागली. संस्कृतीला वाटत होतं की विशाल चावी देणार, पण विशालने चावी दिलेली नाही. संस्कृतीने खूप प्रयत्न केला चावी मागण्याचा, पण विशाल कोटियान तो त्याचा एक गेम होता चावी चोरण्याचा आणि त्याने ते चावी देण्यास मनाई केली. तो चावी देतच नव्हता. काही वेळाने तो झोपी गेला आणि संस्कृतीला असं वाटलं की आत्ता चावी मिळणार, पण संस्कृतीने खूप प्रयत्न केला तरीही चावी मिळालेली नाही. संस्कृती विशालला उठवण्याचा प्रयत्न करत होती. संस्कृती विशालला बोलत होती की चावी द्या, चावी द्या, ती चावी माझी आहे, पण विशाल ऐकायला तयारच नाही. मग काय, संस्कृती गप्प बसणार तर नव्हती. संस्कृतीने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यामध्ये संस्कृतीने त्याच्या कानाजवळ टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळे विशाल उठेल, पण विशाल डगमगत नव्हता, विशाल उठतच नव्हता. संस्कृतीने त्याचा जो बेड होता तो हलवण्याचा प्रयत्न केला. संस्कृतीने विशालचे जे पाय आहेत ते पण हलवण्याचा प्रयत्न केला. विशाल पण हट्टी होता, विशाल पण नाटक करत होता झोपण्याचा. तो सोंग करत होता की तो झोपलेला आहे, पण तो झोपलेला अजिबातच नव्हता, कारण त्याला चावी द्यायचीच नव्हती. मग काय, मग संस्कृतीने एक पाणी आणलं आणि पाणी विशालच्या चेहऱ्यावर काही पाण्याचे थेंब सोडण्यात आले आणि यामुळे विशालला जाग आली. पण विशालला जाग येताच तो खूप रागावलेला होता, कारण त्याच्या अंगावर संस्कृतीने पाणी फेकलेलं होतं. हे विशालला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि विशाल पण गप्पा बसणारा नव्हता, कारण विशालला एक माहिती आहे की त्याला टिट फॉर टॅट करण्याची खूप जास्त सवय आहे आणि आपण बघितलं आहे जसं तसं तो करत असतो. आत्तापर्यंत आपण गेम बघितला आहे. तर मग अशामध्ये विशाल कसं काय गप्पा बसणार होता. विशालने पण पाण्याची बॉटल घेतली आणि संस्कृतीच्या अंगावर पूर्ण पाणी फेकला. म्हणजे चोरीमुळे परत एकदा घरात भांडणाला सुरुवात झालेली आहे. पण वाईल्ड कार्ड येताच वाईल्ड कार्डने जो घरामध्ये जो राडा केला आहे तो खरंच खूप पाहण्यासारखा आणि आत्ता एंटरटेनमेंटचा जो लेवल आहे तो वाढणार आहे. संस्कृती आणि विशालच्या या कृत्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.